श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. सप्तम दशक. समास 7वा. साधन प्रतिष्ठा. श्रीराम. वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. श्रोते म्हणतात की आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळात निर्विकल्प आहे. कल्पना जे मन करते ते मनही जर त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचवू शकत नाही तर मग तेथे कल्पनेचा शिरकाव कसा होणार. म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार होतो, म्हणजे तिचे अस्तित्वच राहत नाही असे श्रोता म्हणतो. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे श्रीराम. तरी पण जर आत्मवस्तूची कल्पना करू लागलो तर काहीच हाती लागत नाही. मनाला वस्तूची ओळखच होत नाही, उलट भ्रम मात्र उत्पन्न होतो. काही दृष्टी सची न दिसे, मनास तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे श्रीराम. जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही, मनाला भासत नाही, अशा त्या न दिसणाऱ्या न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावे तरी कसे. पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे श्रीराम. त्याला पहावयाचा प्रयत्न करावा तर त्याला कुठलाही आकारच नाही. मनाने अनुमान करायला जावे तर मन शून्याकार होऊन जाते. तरीही अंतःचक्षूंपुढे त्यांची कल्पना करावी म्हटले तर सर्वत्र अंधकार भरला आहे असेच वाटते. कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे वर्णरहित श्रीराम. तरीही कल्पना करू लागल्यास ते काळे आहे असे वाटते, पण संत सांगतात की परब्रह्म काळे नाही, पिवळे नाही, लालही नाही, निळे वा पांढरेही नाही, त्याला कुठलाही रंगच नाही. जया वर्ण व्यक्ती नसे, भासाहून अनारिसे, रूपची नाही कैसे ओळखावे श्रीराम. ज्याला वर्ण नाही, जे अव्यक्त आहे आणि ज्याला रूपही नाही, असे भासाहूनही विलक्षण असलेले ब्रह्म ओळखावे तरी कसे. न दिसता ओळखण किती धरावी आपण, हे तो श्रमासीच कारण होतसे श्रीराम. जे दिसतही नाही त्याची ओळख आपण कशी आणि किती धरावी, त्यामुळे श्रम मात्र होतात. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष श्रीराम. जो निर्गुण असून गुणातीत आहे, जो अदृश्य व अव्यक्त आहे आणि अचिंत्य असून चिंतनातीत आहे, तोच परमपुरुष होय. अचिंत्या व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. अचिंत्य अव्यक्त रूप निर्गुण गुणात्मा सगळ्या जगदाचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो. अचिंत्य तेज चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी श्रीराम. जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे, जे अव्यक्त आहे त्याचे रूप कसे आठवावे आणि जे गुणरहित आहे त्याला ओळखावे तरी कसे. जे दृष्टी सची न पडे, जे मनासही ना तुडे, तया कैसे पहाणे घडे निर्गुणासी श्रीराम. जे डोळ्यांनी दिसत नाही, ज्याच्यापर्यंत मनाची धाव पोहोचू शकत नाही, त्या निर्गुणाला पाहणे कसे बरे शक्य होईल. असंगाचा संग धरणे, निरावलंबी वास करणे, निशब्दासी अनुवादणे कोणे परी श्रीराम. असंगाशी संगती कशी करायची, आधाराशिवायच आकाशात अधांतरी कसे राहावे, ज्याच्यापर्यंत शब्द पोहोचू शकत नाहीत त्याचे वर्णन कसे करावे. अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे श्रीराम. अचिंत्याचे चिंतन करायचा प्रयत्न केला किंवा निर्विकल्पाची कल्पना करू लागलो आणि अद्वैताचे ध्यान धरावे म्हटले तर द्वैताचा जोर होतो. आता ध्यानचे सोडावे,
अनुसंधान ते मोडावे, तरी मागुते पडावे महासंशयी श्रीराम. आता असे होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचे ध्यानच करणे सोडून द्यावे, अनुसंधानही सोडून द्यावे म्हटले तर परत महासंशय उत्पन्न होतात. द्वैताच्या भेणे अंतरी, वस्तू न पाहिजे तरी, तेणे समाधाना उरी कदा असेची ना श्रीराम. ध्यान वा अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिले तर आत्मवस्तू कशी प्राप्त होणार आणि अंतःकरणात शाश्वत समाधान तरी कसे लाभणार. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान श्रीराम. आता येथून पुढे वक्ता उत्तर देत आहे की आपण मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मवस्तूचे ध्यान व अनुसंधान करण्याची सवय लावली की कालांतराने त्या अभ्यासाच्या योगाने व नित्यानित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन समाधान लाभते. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके वीण श्रीराम. आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते, म्हणून ते चिंतन करणे जर सोडून दिले तर मग काहीच कळणार नाही आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन संदेहात पडेल. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव वोसरावा, परितो वोसरेना श्रीराम. म्हणून नित्यानित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूस सारावा व अहंभावाचा त्याग करावा, तर तो अहंभाव काही केल्या ओसरत नाही. परब्रह्म ते अद्वैत, कल्पितांची उठे द्वैत, तेथे हेत आणि दृष्टांत काहीच न चाले श्रीराम. अद्वैत परब्रह्माचे चिंतन करू जावे तर तेथे द्वैत उत्पन्न होते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांताने केलेले मनन काहीच कामास येत नाही. ते आठविता विसरिजे, का ते विसरोनी आठविजे, जाणोनी आनेणिजे परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडला पाहिजे अथवा स्वतःला विसरून त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मास जाणले असता जाणणारा मी शिल्लक उरता कामा नये. त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम. मीपणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही आणि मी भेट घेतो असा जो मीपणा तो सोडून दिला की अचानक भेट घडते, अशी ही फार नवलाईची गोष्ट आहे. तिचे वर्णन शब्दात करताच येत नाही, तेथे मौनच पडते. ते साधू जाता साधवे ना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर श्रीराम. त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावे तर ते साध्य होत नाही, पण वास्तविक पाहता ते सदैव प्राप्तच आहे. त्यास सोडावे म्हटले तरी ते सुटत नाही, आपण सोडूही शकत नाही. एखादा संबंध पाठीस लागला की तो जसा सुटता सुटत नाही तसे परब्रह्म निरंतर आपल्या बरोबरच राहते. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे श्रीराम. ते सदा आपल्या सन्निध असते, पण द्वैत भावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावते. पण ते जरी दृष्टीस पडले नाही तरी सर्वत्र तेच प्रकाशात असते. जेथे उपाये तोची अपाये, आणि अपाये तोची उपाये, हे अनुभवे वीण काये उमजो जाणे श्रीराम. त्याला पाहण्याचा उपाय करू जावे तर कर्तेपणाच्या पडद्यामुळे ते दिसत नाही, म्हणजेच अपाय होतो. हे अपाय करणारे कर्तेपण सुटले तर मात्र तोच खरा उपाय होऊन ते सर्वत्र प्रकाशू लागते. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसे काय उलगडणार. ते नुमजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे, ते वृत्ती वीण पाविजे निवृत्ती पद श्रीराम. ज्यावेळी आपणास वाटते की मला ते उमजले, मी त्याला जाणले, त्यावेळी खरे तर आपण काहीच जाणलेले नसते. आणि ज्यावेळी खरे ते उमजते तेव्हा जाणून घेणाराच कुणी वेगळा तेथे नसतो.
त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असते. वृत्ती ही ज्यावेळी लय पावते तेव्हा निवृत्ती पदाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काये, मनामध्ये न समाये परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही व ते मनात मावत नाही. त्यास उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे श्रीराम. त्याला जलाची उपमा देता येत नाही, कारण ते निर्मळ निश्चल असते आणि प्रलयकाळी सर्व विश्व दृश्यसृष्टी जलमय झाली तरी ते जसे इच्छा तसे कोरडेच असते. नवे प्रकाशा सारिखे अथवा नवे काळोखे, आता ते कासया सारिखे सांगावे हो श्रीराम. ते उजेडासारखेही नाही अथवा ते काळोखासारखेही नाही, तर आता ते कशासारखे म्हणून सांगावे हो. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी श्रीराम. ते निरंजन म्हणजे निर्मल ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होतच नाही. मग जे दिसत नाही ते अनुसंधान कशा प्रकारे लावावे. अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, तेणे मनाची माथा संदेह वाजे श्रीराम. अनुसंधान लावण्याचा प्रयत्न केला की नाहीच असे वाटून वृत्ती शून्याकार होते आणि मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. लटिकेची काये पहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा श्रीराम. जे नाही ते उगीच पाहण्याचा खोटा कशाला आणावा. ते निश्चित कोठे आहे हे माहित नाही, तर त्याला शोधण्यासाठी कोठे जाऊन राहावे. म्हणून परब्रह्म हे आपले सत्य स्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली. अभावची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वाउगे नव्हे श्रीराम. परब्रह्म आपले सत्य स्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्रालाही मिथ्या म्हणावे लागेल आणि व्यासादिकांचे कार्य हेही व्यर्थच म्हणावे लागेल. म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाये, बहुती निर्मिले ते काये, मिथ्या म्हणावे श्रीराम. म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचे ज्ञान व्हावे म्हणून जे अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यांनाही मिथ्या म्हणावे काय. अद्वैत ज्ञानाचा उपदेश, गुरु गीता तो महेश, सांगता होय पार्वतीश पार्वती प्रती श्रीराम. अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीस केला तीच गुरुगीता होय. अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली, ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग श्रीराम. अवधूतांनी अवधूत गीता गोरखनाथास सांगितली व तिच्याद्वारे ज्ञानोपदेश केला. विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे श्रीराम. विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवास जो उपदेश केला तो हंस गीता नावाने प्रसिद्ध आहे. ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारिले श्रीराम. ब्रह्मदेवाने नारदास 4 श्लोकात जो ज्ञानोपदेश केला त्यास चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचाच व्यासांनी पुढे खूप विस्तार केला. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता श्रीराम. वसिष्ठ ऋषींनी रघुनाथास जो उपदेश केला तो योग वासिष्ठ म्हणून ओळखला जातो, तर कृष्णांनी अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुती, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यची असे श्रीराम. अशा किती ग्रंथाची नावे घ्यावीत. अनेक ऋषींनी अनेक ग्रंथात ज्या अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला ते आदी अंती सत्यच आहे.
म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे जनतयांसी हे कळेना श्रीराम. म्हणून आत्मज्ञान हे मिथ्या आहे असे जे म्हणतात ते पतन पावतात, पण मंदबुद्धीच्या लोकांना हे कळत नाही. जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुती समौन्य मुद्रा पडिली, जाणपणे न वचे वदली स्वरूप स्थिती श्रीराम. स्वरूप स्थितीचे वर्णन करताना शेषाची बुद्धी ही काम करेनाशी झाली. श्रुतींनाही ते जमले नाही, म्हणून त्यांनी मौन धारण केले. मी जाणतो या अभिमानाने स्वरूप स्थिती सांगितली जाणे अशक्यच आहे. आपणाच नुमजे भरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सुदृढ धरावे सद्गुरुमुखे श्रीराम. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसे म्हणावे. सद्गुरु मुखाने श्रवण करून मनन निदिध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. मिथ्यतेची सत्य झाले, सत्य असोन मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन श्रीराम. ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले. ही पांचभौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते, म्हणून ती सत्य वाटत होती, ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला व ते एकाएकी संशय समुद्रात बुडाले. मनास कल्पयाची सवे, मने कल्पिले ते नवे, तेणे गुणे संदेह धावे मीपणाचे निपंथे श्रीराम. मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तू तर मन जे जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतात. तरी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूळ संदेह तोडावा साधूचेनी संगती श्रीराम. म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा व साधूंच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थ प्राप्ती करून घ्यावी. मीपण शस्त्रे तुटेना, मीपण फोडिता फुटेना, मीपण सोडिता सुटेना काही केल्या श्रीराम. मीपण हे शस्त्राने तुटत नाही, त्याला फोडावे म्हटले तर फुटत नाही, त्याला सोडून झटकून टाकावे म्हटले तरी ते काही केल्या सुटत नाही. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची श्रीराम. मीपण असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते, मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे येश कीर्ती प्रताप श्रीराम. एवढेच काय, मीपणामुळे प्रपंच सुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर साफच बुडतो. मीपणामुळे माणसाचे यश कीर्ती प्रताप सर्व नष्ट होते. मीपणे मित्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगटे अभिमान अंगी श्रीराम. मीपणाने मैत्री तुटते, प्रीतीला ओहोटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिकटून बसतो. मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे सम्मोह फुटे ऐक्यतेचा श्रीराम. मीपणाने मनात संशय निर्माण होतो, मीपणाने कलह मोकळा सुटतो, म्हणजे सर्वांशी भांडण होऊ लागते आणि देह तादात्म्याचा भ्रम उत्पन्न होतो व ऐक्य भंग पावते. मीपण कोणासेच न साहे, ते भगवंती कैसे निसाहे, म्हणून मीपण सांडून राहे तोची समाधानी श्रीराम. मीपणा कुणालाच सहन होत नाही, मग भगवंताला कसा सहन होईल. म्हणून जो मीपणा सोडून निरभिमान वृत्तीने राहतो तोच समाधानी असतो. मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे कोणा प्रकारे श्रीराम. यावर श्रोता प्रश्न करीत आहे की मीपणाचा त्याग कसा करावा, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा व कोणत्या प्रकारे समाधान प्राप्त करून घ्यावे. मीपण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे श्रीराम. तो म्हणतो की मी पण ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा.
तसेच निस्संग होऊन समाधान मिळवावे. आणिक एक समाधान मी पणे वीण साधन, करू जाणे तोची धन्य समाधानी श्रीराम. या खेरीजही एक प्रकारचे समाधान आहे, जो कर्तृत्व अहंकारा वाचून साधन करण्याची कुशलता प्राप्त करतो. असा जो समाधानी तो खरोखरच धन्य जाणावा. मी तो ब्रह्मची जालो स्वता, साधन कोण करील आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे श्रीराम. जर मी आता ब्रह्मच झालो आहे, तर आता साधना कोण करील, असे जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून टाकते. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची तेथे उभी राहे, तयेसी शोधून पाहे, तोची साधू श्रीराम. ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजेच द्वैत टिकू शकत नाही. असे असता तेथेच कल्पनेचा शिरकाव झाला, तर जो खरोखरच साधू असतो तो कल्पनेचे मूळ शोधून काढून तिचा समूळ नाश करतो. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मीपणासी त्यागावे येणे रीती श्रीराम. समर्थ सांगतात की निर्विकल्पाची कल्पना आपण करावी, पण कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये. याप्रमाणे वेगळे न राहता ब्रह्मवस्तूशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच घडतो. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे श्रीराम. या ब्रह्मविद्येतील रहस्य हे आहे की ज्यास तिची प्राप्ती होते तो देहात असून नसल्यासारखाच होतो. हे कसे होते ते जो दक्ष म्हणजे सावधही असतो तोच खरोखर जाणतो. जयासी आपण कल्पावे, तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्याले श्रीराम. निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते तेव्हा कल्पनाच उरत नाही. पदीहून चळो नये, करावे साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची श्रीराम. याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये, साधन करीतच राहावे, म्हणजे त्या योगे हे ते करूनही त्यापासून अलिप्त कसे राहावे ते कळून येते. राजा राजपदी असता, उगीच चाले सर्व सत्ता, साध्यची होऊन तत्वता साधन करावे श्रीराम. राजा आपल्या राजपदी आरूढ झालेला असतो, तो स्वतः काहीच करत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. तसे आपण ब्रह्मरूप होऊन राहावे आणि कर्तृत्व अहंकार न धरता साधन करीत राहावे. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करूनी अकर्ता सहजची झाला श्रीराम. साधन ही क्रिया आहे, ती देहाच्या द्वारेच घडत असते आणि आपण तर सर्वथा देह नाहीच. त्यामुळे साधन करूनही आत्मज्ञानी हा सहजच अकर्ताच राहतो. देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैचा श्रीराम. साधन त्यागावे असा संकल्प देह बुद्धीशिवाय उठू शकत नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत, तर मग देहाचा संबंध येतोच कुठे. नाते साधन नाते देह, आपला आपण निस्संदेह, देहीच असोन विदेह स्थिती ऐसी श्रीराम. देहाकडून होणारे साधन किंवा देह हे आपल्याशी संबंधित नाही असा निस्संदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत. देहात असून विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. साधने वीण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे श्रीराम. साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणास ब्रह्मज्ञान झाले आहे असे वाटून त्या निमित्ताने आळस मात्र वाढू लागतो. परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता श्रीराम.
परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागृत होतो, ध्यानाच्या मिशाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत या कल्पनेमुळे स्वच्छंदपणाने तो विषयभोग सेवन करू लागतो व दोषी होतो. निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे वेवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे, अभिमान अंगी श्रीराम. निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते, संवादाच्या मिशाने वितंडवाद घालू लागतो आणि उपाधीच्या योगे अभिमान अंगी जडतो. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळसंतरी प्रवेशे, म्हणे साधनाचे पिसे काये करावे श्रीराम. या प्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिशाने अंतरात आळस प्रवेशला की मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखे साधन कशासाठी करू असे तो म्हणू लागतो. किम करोमि क्व गच्छामि, किम गृह्यामि तज्जामि, किम आत्मना पुरितं सर्वं महाकल्पांबुना यथा. महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते, त्याचप्रमाणे आत्माही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कोठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू. वचन आधारी लाविले, जैसे शस्त्र फिराविले, स्वतः हाणो न घेतले जया परी श्रीराम. या वचनासारखी वचने तो आपले वागण्याचे समर्थन करण्यास आधार म्हणून देतो. जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे, त्याप्रमाणे तो आपला नाश आपणच करून घेत असतो. तैसा उपायाचा अपाये, विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध श्रीराम. अशा उपायानेच जो स्वतःस अपाय करून घेतो, तो या विपरीत आचरणाने स्वहितास मुक्तो. साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्याने तो वास्तविक बद्ध होतो. साधन करिताच सिद्धपण, हातीचे जाईल निघून, तेणे गुणे साधन करूच नावडे श्रीराम. त्याला वाटत असते की आपण सिद्ध असून जर साधन केले तर सिद्धपण हातातून निघून जाईल. या विचाराने त्याला साधन करावेसेच वाटत नाही, ते आवडत नाहीसे होते. लोक म्हणती हा साधक, हे लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही श्रीराम. त्याला वाटते की आपण साधना करीत राहिलो तर लोक आपल्याला साधकच समजतील, सिद्ध मानणार नाहीत. याचीच त्याला फार लाज वाटत असते. पण ब्रह्मादिकही साधन करीतच असतात हे त्याला कळत नाही. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म श्रीराम. हा सर्व अविद्येचा प्रभाव होय. सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते आणि आद्य असे जे पूर्ण ब्रह्म त्याची प्राप्ती अभ्यासानेच होते. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे श्रीराम. यावर श्रोत्याने प्रश्न विचारला की परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा ते आपण सांगावे. याचे उत्तर श्रोतयांसी दिधले पुढिले समासी, निरोपिले साधनासी परमार्थाच्या श्रीराम. याचे उत्तर पुढील समासात दिले जाईल. त्यात परमार्थाच्या साधनाचे निरूपणही केले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठानाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.